नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बनकर DL HM कॉलेज कराड HSC व्होकेशनल. आता पाठीमागच्या तासाला आपण प्रॉब्लेम तिसरा पाहिलेला आहे. आता आज तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर चौथा प्रॉब्लेम मी टाकलेला आहे, तो तुमच्या वहीमध्ये तुम्ही उतरून काढा. आणि तिसरा प्रॉब्लेम जो सोडवलेला आहे तो आज तुम्हाला यूट्यूबवर दिसेल. आता या ठिकाणी चौथा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम असा आहे, अजय अँड विजय आर पार्टनर्स इन द फॉर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3. देअर ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31/3/2006 वॉज ॲज फॉलोज. खाली ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि ट्रायल बॅलन्सच्या खाली तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31/3/2006 and the balance sheet as on that date after considering the following adjustment. त्यामध्ये तुम्हाला खाली 4 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. आता या ॲडजस्टमेंटवरून ज्या ज्या आयटमवर ॲडजस्टमेंट आहे त्या आयटमला तुम्ही स्टार करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पहिल्यांदा परचेसेसला स्टार करा, कारण परचेसेसमध्ये रिटर्न्स दिलेले आहेत क्रेडिट साईडला बघा, ते रिटर्न्स त्यामधून वजा करायला लागणार. त्यानंतर फर्निचरला स्टार करा, डेटर्सला स्टार करा, ऑफिस रेंटला स्टार करा, लूज टूल्सला स्टार करा, कॅपिटलला स्टार करा आणि सेल्सला स्टार करा. एवढ्या आयटमला स्टार केल्यानंतर त्या आयटमची रक्कम इनर कॉलमला लिहायची. आता ट्रायल बॅलन्स जो दिलेला आहे, पहिल्यांदा आपण डेबिट बॅलन्सेस जे दिलेले आहे ट्रायल बॅलन्सचे, त्याचं आपण पोस्टिंग करून घ्यायचं. पहिला आयटम दिलेला आहे स्टॉक ऑन 1/4/2005. 1/4/2005चा स्टॉक म्हणजे हा वर्षाच्या सुरुवातीचा स्टॉक आहे, याला आपण ओपनिंग स्टॉक असं म्हणतो. मग ओपनिंग स्टॉक 27,800. कुठे येतो ओपनिंग स्टॉक? ट्रेडिंगच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक आउटरला लिहायचं 27,800. त्यानंतर परचेसेस दिलेले आहेत. परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटलाच येतात. स्टॉकच्या खाली टू परचेसेस, इनर कॉलमला लिहा कारण त्यामधून रिटर्न्स वजा होणार आहे 90,000. त्यामधून लेस रिटर्न्स. रिटर्न्स कुठल्या दिलेत? क्रेडिट साईडला दिलेत बघा रिटर्न्स 3,300. मग हे 3,300 परचेसेसमधून वजा करायचे. लेस रिटर्न्स 3,300 म्हणजे शिल्लक राहिले 86,700. 0 10तनं 3 गेले 7 राहिले. हातच्या 1 4 आणि 6 10. हातच्या 1 8. 86,700. त्यानंतर दिलेलं आहे लँड अँड बिल्डिंग 1,50,000. लँड अँड बिल्डिंग ही आपली काय आहे? ॲसेट आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेटला घ्या लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगची रक्कम आहे 1,50,000. आउटर कॉलमला लिहा 1,50,000. त्यानंतर फर्निचर 14,000 दिले. फर्निचर ही सुद्धा आपली ॲसेट आहे. लँड अँड बिल्डिंगच्या खाली फर्निचर इनर कॉलमला लिहा, यावर ॲडजस्टमेंट आहे 14,000 आणि फर्निचरच्या खाली एक ओळ सोडायची ॲडजस्टमेंट करायला. त्यानंतर कॅरेज 3,500. कॅरेज म्हणजे नुसतंच कॅरेज दिलं तर ते कुठं घ्यायचं असतं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचं. कॅरेज इनवर्ड असं दिलेलं असेल तर ते सुद्धा आपण ट्रेडिंगच्या डेबिटला घेतो. आणि कॅरेज आउटवर्ड असं दिलेलं असेल
तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो. आता इथं नुसतंच कॅरेज म्हटलेलं आहे, मग हे कॅरेज कुठे घ्यायचं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचं. कॅरेज 3500 टू कॅरेज 3500. त्यानंतर वेजेस अँड सॅलरीज 23400. हा आयटम कुठे येणार? ट्रेडिंगच्या डेबिटला येईल. वेजेस अँड सॅलरीज. समजा सॅलरीज अँड वेजेस असं जर आयटम दिला असता तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आला असता. म्हणजे वेजेस अँड सॅलरीज 23400 टू वेजेस अँड सॅलरीज. किती आहे रक्कम? 23400. त्यानंतर पुढचा आयटम आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतात. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्या ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 7600 टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आउटरला 7600. त्यानंतर डेटर्स ही आपली काय आहे? ॲसेट आहे. ॲसेट असल्यामुळे बॅलन्स शीटच्या ॲसेटला घ्यायची डेटर्स 76500. डेटर्स इनर कॉलमला घ्या, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 76500 आणि डेटरच्या खाली 1-2 ओळी सोडा. त्यानंतर पुढचा आयटम आहे रिटर्न्स 1600. हे रिटर्न्स कसलं आहे? रिटर्न्स इनवर्ड आहे. म्हणजे आपण माल विक्री केलेला असतो, या विक्री केलेल्या मालामधून हे डेबिटचे रिटर्न्स वजा करायचे असतात. मग विक्री किती झालं आहे बघा. क्रेडिट साईडला सेल्स दिलेला आहे 1,80,000. त्या अगोदर सेल्स उतरून घ्या. ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स इनर कॉलमला 1,80,000 आणि यामधून लेस रिटर्न्स किती दिलेत बघा 1600 आणि वजा करून आउटरला सेल्स घ्या 0 0 10 6 गेले 4. हातच्या 1 2 आणि 8 10. हातच्या 1 8 1 गेले 7 आणि एकाचा 1 1,78,400. हे आउटरला राहिले सेल्स. त्यानंतर बँक 17,000. बँक ही आपली ॲसेट आहे. डेटरच्या खाली 2 ओळी सोडल्या. बँक आउटर कॉलमला 17,000. बँक 17,000. त्यानंतर कमिशन डेबिटला कमिशन आहे, म्हणजे कमिशन पेड आहे, खर्च आहे. खर्च असेल तर तो कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येणार. टू कमिशन 3,000 टू कमिशन आउटर कॉलमला लिहायचं 3,000. त्यानंतर पॉवर अँड फ्युएल. पॉवर अँड फ्युएल. पॉवर म्हणजे ऊर्जा, फ्युएल म्हणजे इंधन. ऊर्जा आणि इंधन कशासाठी लागतं? मालाचं उत्पादन करण्यासाठी लागतं. आणि मालाचं उत्पादन करण्यासाठी केलेला जो खर्च असतो त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतो. आणि सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण कुठे घेतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. मग हा आयटम ट्रेडिंगच्या डेबिटला येणार. पॉवर अँड फ्युएल टू पॉवर अँड फ्युएल. रक्कम आहे 2,950. 2,950. पुढचा आयटम आहे बिल्स रिसिवेबल 8,500. येणं असलेली बिलं ही आपली ॲसेट आहे, त्यामुळे बॅलन्स शीटच्या ॲसेटला घ्यायचं. बिल्स रिसिवेबल
बिल्स रिसिवेबल, आउटर कॉलमला घ्या 8,500. त्यानंतर ऑफिस रेंट, ऑफिसचं भाडं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ऑफिस रेंट 4,000 टू ऑफिस रेंट, आउटर कॉलमला लिहा 4,000. पुढचा आयटम आहे लूज टूल्स. ऑफिस रेंट इनर कॉलमला घ्या कारण याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 4,000 इनरला. आणि ऑफिस रेंटच्या खाली एक ओळ सोडा. त्यानंतर लूज टूल्स 5,000. सुट्टी हत्यारे ही आपली काय आहे? मालमत्ता आहे. मालमत्ता असेल तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यायचं. लूज टूल्स. लूज टूलची रक्कम आहे 5,000. ह्याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. इनर कॉलमला घ्या 5,000 आणि लूज टूलच्या खाली एक ओळ सोडायची. त्यानंतर ड्रॉइंग्स दिलेला आहे. ड्रॉइंग्स आपण काय करतो? कॅपिटलमधून वजा करतो. आता ही डेबिट साईड संपली. हे कॅपिटलमधून वजा करू आपण ड्रॉइंग्स. मग यासाठी क्रेडिट साईडला बघा कॅपिटल दिले. आता ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड बघा. पहिल्यांदा कॅपिटल दिले अजय आणि विजय. मग इथं लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट अंडरलाईन करा त्याला. त्यामध्ये म्हणा अजय आणि 2-3 ओळी सोडून पुन्हा म्हणायचं विजय. अजयचं कॅपिटल किती आहे? 76,300 इनर कॉलमला 76,300. आणि विजयचं कॅपिटल आहे 92,100 इनर कॉलमला 92,100. आता हे डेबिट साईडला ट्रायल बॅलन्सच्या बघा जे ड्रॉइंग्स दिलेलं आहे ते त्यांच्या कॅपिटलमधनं वजा करायचं. तेवढ्यानं त्यांचं भांडवल काय होणार? कमी होणार आहे. मग अजयच्या कॅपिटलमधून लेस ड्रॉइंग 11,000 आणि वजा करून त्याचं कॅपिटल इनरलाच लिहा 300. 7 एक गेले 5, 7 एक गेले 6, 65,300. आणि विजयच्या कॅपिटलमधून विजयचं ड्रॉइंग आहे 6,000 लेस ड्रॉइंग 6,000. 92,100 मधनं 6,000 गेले 86,100 इनरलाच राहिले. त्यानंतर सेल्स आपण घेतलेला आहे. त्याच्या खालचा आयटम बघा क्रेडिटर्स 58,650. क्रेडिटर्स कुठे येणार? क्रेडिटरला आपला व्यवसाय पैसे देणं असतो. त्यांच्याकडून आपण उधारीवर माल खरेदी केलेला असतो. म्हणजे आपण त्यांना पैसे देणं आहे. मग आपली देणं बाजू कुठली? लायबिलिटी. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड देणं बाजू आहे. मग देणं बाजूला येणार क्रेडिटर्स 58,650. तर विजयच्या खाली थोडीशी जागा सोडा. त्या खाली लिहा क्रेडिटर्स. क्रेडिटरची रक्कम आहे 58,650. आउटर कॉलमला लिहायचं 58,650. पुढचा आयटम आहे रिटर्न्स आपण घेतलेला आहे. बँक लोन. बँकेकडून आपण कर्ज घेतलं आहे. मग बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर ते बँकेला आपण पैसे देणं आहे. मग आपली देणं बाजू म्हणजे लायबिलिटी साईड आली. मग लायबिलिटी साईडला येणार बँक लोन 19,700. बँक लोन 19,700. पुढचा आयटम आहे डिस्काउंट. क्रेडिटला डिस्काउंट दिला आहे. सूट क्रेडिटला दिला आहे म्हणजे आपल्याला सूट मिळाली. हा आपल्या व्यवसायाचा काय आहे? फायदा आहे किंवा इन्कम आहे. आणि इन्कम असेल तर तो आपण कुठं लिहितो?
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो बाय डिस्काउंट. इथं अगोदर ग्रॉस प्रॉफिट लिहायला एक ओळ सोडायची आणि त्याच्या खाली दुसऱ्या लाईनला घ्यायचं बाय डिस्काउंट. डिस्काउंटची रक्कम आहे 1800. आउटर कॉलमला लिहा 1800. डिस्काउंट झाल्यावर बिल्स पेएबल म्हणजे देणं असलेली बिले. आपली देणं बाजू म्हणजे लायबिलिटी साईड. लायबिलिटी साईडला येणार बिल्स पेएबल 20,000. बिल्स पेएबल 20,000. या ठिकाणी आपलं ट्रायल बॅलन्सचं सर्व पोस्टिंग करून झालेलं आहे. आता काय करायचं, एक एक ॲडजस्टमेंट आपण बघत जायचं. ट्रायल बॅलन्सच्या खाली काय दिलं आहे बघा, प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31/3/2006 अँड द बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट आफ्टर कन्सिडरिंग द फॉलोइंग ॲडजस्टमेंट्स. आता एक एक ॲडजस्टमेंट आपण सोडवत जायचं. पहिली ॲडजस्टमेंट काय दिलेली आहे, कॉस्ट प्राईस ऑफ क्लोजिंग स्टॉक वॉज ₹21,200 व्हाईल इट्स मार्केट प्राईस वॉज ₹21,000. आता इथं क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन केलं जात असताना ते कसं केलं जातं हे मी तुम्हाला मागं थेअरी सांगताना सांगितलेलं आहे. क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ऑर मार्केट प्राईस विच एव्हर इज लेस. जी रक्कम कमी असेल त्या रकमेला क्लोजिंग स्टॉकचं आपण व्हॅल्युएशन करत असतो. मग इथं दोन रकमा दिल्या त्या 21,200 कॉस्ट मार्केट प्राईस दिलेली आहे, कॉस्ट प्राईस दिलेली आहे आणि मार्केट प्राईस दिलेली आहे 21,000. मग 21,000 ही रक्कम कमी आहे ती क्लोजिंग स्टॉकची घ्यायची. आणि क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक 21,000. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला न्यूज टूलच्या खाली एक ओळ सोडून मग खाली लिहायचं बा क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक. आउटर कॉलमला लिहायचं 21,000. पहिली ॲडजस्टमेंट संपली. सोप्या असतात ॲडजस्टमेंट आणि वरचेवर त्याच ॲडजस्टमेंट रिपीट झालेल्या असतात. त्यामुळे तुम्हाला ध्यानात ठेवायला सुद्धा हे अतिशय सोपं असतं. दुसरी ॲडजस्टमेंट काय दिल्या, डेप्रिशिएट फर्निचर बाय 10% पर ॲनम अँड लूज टूल्स बाय 5% पर ॲनम. फर्निचरवर आणि लूज टूल्सवर डेप्रिशिएशन आकारा. डेप्रिशिएशन म्हणजे घसारा, म्हणजे वर्षभर आपण ते वापरल्यामुळं त्या ॲसेटची झालेली जी झीज आहे त्याला आपण काय म्हणतो, घसारा म्हणतो. मग फर्निचरवर 10% घसारा आकारायला सांगितला आहे. फर्निचर बघा इथं तुमचं 14,000 आहे, यामधून लेस डेप्रिसिएशन 10%. 14,000च्या 10% एक शून्य कमी केला की राहिलेली किंमत तुमची 10% राहते, म्हणजे 1,400. हे वजा करायचे त्यातून 0 0 10 4 गेले 6, हातच्या 1 2 आणि 2 4 आणि एकाचा 1 12,600 एवढी रक्कम तुमची फर्निचरची शिल्लक राहिली. हा पहिला इफेक्ट झाला. आणि दुसरा इफेक्ट कुठे घ्यायचा, डेप्रिशिएशन हा आपल्या व्यवसायाचा लॉस असतो आणि लॉस असल्यामुळे तो आपण लॉस कुठं घेतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ऑफिस रेंटच्या खाली एक ओळ सोडू, टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. आउटर कॉलमला लिहायचं 1,400. हे दोन इफेक्ट झाले. आता दुसरं डेप्रिशिएशन लूज टूल्सवर 5% काढायला सांगितलं आहे. तुमचे लूज टूल्स बघा ॲसेट साईडला 5,000 आहे, लेस डेप्रिशिएशन 5%. 5% डेप्रिस 10% म्हणजे 500 आणि 5% म्हणजे 250. हे वजा करा, 4,750 राहिले आउटरला.
5 250 कमी केले 4750 राहिले. आणि याचा दुसरा इफेक्ट 250 रुपयाचा कुठे घ्यायचा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचा. टू डेप्रिसिएशन ऑन लूज टूल्स. लूज टूलचं डेप्रिसिएशन किती आलं, 250. ही दुसरी ॲडजस्टमेंट आपली संपली. तिसरी ॲडजस्टमेंट काय सांगितल्या, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑन अकाउंट ऑफ ऑफिस रेंट ₹1500. तुमचं ऑफिस रेंट बघा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 4000 आहे, ऑफिस रेंट इनरला पण लिहिलं आहे. त्यामधलं आउटस्टँडिंग किती आहे, 1500 आहे. म्हणजे 1500 अजून खर्च केलेला आहे, परंतु अद्याप दिलेला नाही. म्हणून पहिला इफेक्ट काय करायचा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ह्या ऑफिस रेंटमध्ये ॲड आउटस्टँडिंग किती आहे, 1500. आणि याची बेरीज आउटरला घ्यायची 5500. 5500. आणि दुसरा इफेक्ट कुठे येणार, आउटस्टँडिंग आहे, खर्च केला आहे परंतु दिलेला नाही, तो देणं आहे. देणं असेल तर तो कुठं आपण दाखवतो, लायबिलिटी साईडला दाखवतो. या ठिकाणी लिहायचं आउटस्टँडिंग ऑफिस रेंट. ऑफिस रेंट 1500. आउटस्टँडिंग ऑफिस रेंट 1500. शेवटचे ॲडजस्टमेंट सांगितले, प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट इज टू बी मेंटेन्ड ॲट 2% ऑन डेटर्स. तुमचे सन्ड्री डेटर्स बघा असेट साईडला 76500 आहेत. मग यामध्ये 2% डेटर्स आपले बुडणार आहेत असं गृहीत धरायला सांगितलेलं आहे. मग तेवढ्यानं आपले सन्ड्री डेटर्स काय होणार, कमी होणार 2%. मग त्यामध्ये सन्ड्री डेटर्समधून लेस बॅड डेट 2%. आता 77500च्या 2%, 10% म्हणजे 750. दुसरा शून्य कमी केला म्हणजे 765. 765 म्हणजे 1% झाला. आता 1% म्हणजे 765, तर 2% म्हणजे गुणिले 2 करायचं. 2×5 10, अच्छा 1 बेसत 12 आणि 1 13, अच्छा 1 बेसती 14 आणि 1 15. 1530 रुपये. 1530 हे वजा करून आउटरला सन्ड्री डेटर्स घ्या. 0 10 3 गेले 7, अच्छा 1 6 आणि 9 15, अच्छा 1 2 आणि 4 6 आणि 7चे 7, 74,970. शून्य 10 7 10 3 गेले 7, अच्छा 1 6 74,970. आता या ठिकाणी दुसरा इफेक्ट याचा बॅड डेटचा कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू न्यू बॅड डेट, टू न्यू बॅड डेट किती आहे बॅड डेट, 1530. आउटर कॉलमला लिहायचे 1530. म्हणजे याचे 2 इफेक्ट झाले. आता काय करायचं, सगळे ॲडजस्टमेंट आपले झालेले आहेत. एक एक अकाउंट आपण क्लोज करत जायचं. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. क्रेडिटची टोटल जास्त आहे, क्रेडिटची टोटल उतरून घ्यायची अगोदर. 1,99,400 ती इथं डेबिटला लिहायची. 1,99,400
400 आणि इथं डेबिटला फरक येईल त्याला काय म्हणायचं, टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आता इथं ग्रॉस प्रॉफिट किती येतोय बघा, 55,050 एवढा ग्रॉस प्रॉफिट येतोय. 55,050 हा ग्रॉस प्रॉफिट कुठं ट्रान्सफर करायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचा. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला सर्वात वरती बाय GP ब्रॉट डाऊन 55,050. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटची टोटल जास्त आहे 8, 5 आणि 6, 5चे 5, 56,850. इकडे डेबिटला लिहायचे 56,850 आणि आता डेबिटला फरक येईल त्याला काय म्हणायचं, टू नेट प्रॉफिट. हा नेट प्रॉफिट कोणामध्ये वाटायचा, अजय आणि विजय. अजय आणि विजय आणि जेवढा नेट प्रॉफिट आहे दोघांचा असा इथे आउटरला लिहायचा दोघांची बेरीज करून. तर हा नेट प्रॉफिट किती येतोय, 37,570. आता हे 37,570 इथे इनरला दोघात वाटले पाहिजेत. यासाठी यांचा रेशो कसा आहे, 3:2, 2:3 रेशो आहे, 2:3 म्हणजेच किती, 2 पंचमांश आणि 3 पंचमांश. छेद 5 येणार. ह्या दोन्हीची बेरीज केली की तो छेद येणार आहे, 2 पंचमांश आणि 3 पंचमांश. आता यांना त्याचं वाटप करायचं. एकूण नफा झालेला आहे 37,570 गुणिले अजयलाच हिस्सा किती आहे, 2 पंचमांश. त्याला छेद 1, 5 × 5, 5 × 7 = 35, राहिले 2, 25 झाले, 5 × 5 = 25. पुन्हा उतरून घेतले 7, 5 × 5 राहिले 2, 5 × 4 = 20. 7,514 गुणिले 2 बरोबर 2 × 8, 2 × 2, 2 × 5 = 10, 0 हातच्या 1, 2 × 7 = 14 आणि 1 = 15. म्हणजे 15,028 अजयला, 15,028. आणि विजयचा हिस्सा किती आहे, 3 पंचमांश आहे. इथं 3 पंचमांश येणार म्हणजे इथं 3 येणार विजयला. 3 म्हणजे बघा 3 × 12, 2 हातच्या 1, 3 × 1 = 3 आणि 1 = 4, 3 × 5 = 15 हातच्या 1, 3 × 7 = 21 आणि 1 = 22. 22,542. या दोन्हीची बेरीज बघा 37,570 येत्या का. 8 आणि 2 10, 0 हातच्या 1, 5 आणि 2 7, 5चे 5, 5 आणि 2 7, 2 आणि 1 3 म्हणजे बरोबर आहे. आता हा नेट प्रॉफिट जो आलेला आहे हा नेट प्रॉफिट काय करायचा, त्यांच्या कॅपिटलमध्ये ॲड करायचा. नेट प्रॉफिट त्यांच्या कॅपिटलमध्ये ॲड करायचा. अजयच्या कॅपिटलमध्ये ॲड नेट प्रॉफिट. किती नेट प्रॉफिट, 15,028, 15,028. या दोन्हीची बेरीज करून आउटरला घ्या. 8, 2, 3, 5, 5, 10, 0 हातच्याला 1, 6, 2, 8, 80,328. आणि विजयच्या कॅपिटलमध्ये ॲड नेट प्रॉफिट 22,542. याची बेरीज आउटरला घ्या. 2, 4, 5 आणि 1 6, 6 2 8, 8 2 10, 1,08,642. आणि आता
टोटल करायची बॅलन्स शीटची. टोटल इथे यायची किती? 2,88,820. 2,88,820. 2,88,820. तर अशा पद्धतीने बॅलन्स शीट टॅली झाली. आता हा चौथा प्रॉब्लेम आहे. अजून एक प्रॉब्लेम आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटचा घेणार आहे. तो प्रॉब्लेम झाला की आपण अकाउंटचा पुढचा टॉपिक शिकवायला सुरुवात करणार आहे. आज आपण इथंच थांबूया. या ठिकाणी पुढच्या तासाला मी 5वा प्रॉब्लेम घेईन. धन्यवाद.